नमस्कार. जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण दत्त महाराजांचे अतिशय दुर्मिळ असे श्री दत्तगुरु स्तव हे स्तोत्र पाहणार आहोत. या स्तोत्राची रचना साताऱ्यातील थोर संस्कृत पंडित म.स. आपटीकर यांनी अंदाजे 1970च्या आधी केलेली आहे. त्यांनी स्तोत्र पंचदशी नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात विविध देवतांच्या 15 स्तोत्रांचा संग्रह आहे. त्यातील हे स्तोत्र आहे. हे पुस्तक जवळपास लुप्त झाले होते, पण थोर संस्कृत पंडित वसंत गाडगीळ यांनी शारदा या आपल्या 1970च्या विशेषांकात ते पुनर्प्रकाशित केल्याने ते परत सर्वांना वाचनीय झाले. तर आपण आता हे स्तोत्र बघू व नंतर संक्षेपाने त्याचा अर्थ पाहूया. श्री गुरुभ्यो नमः. भक्तजनार्ति विकर्तित कीर्ति वेद चतुष्टय पूजित मूर्तिं दण्डकमण्डलुमण्डित पिण्डं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. पाटलवस्त्र विभूषित देहं भस्म विभूषित गौरशरीरं भूतिकरं भवभीतिकुठारं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. सज्जनपोषण रक्षण दक्षं दुर्जनशासन भञ्जनमगनं सत्वरदुस्तर दुःखहरन्तं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. दुःखितवन्दित पादसरोजं पद्मसुशोभित दक्षिणहस्तं योगनिधि नवनाथ सनाथं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. भीतियुतो भव सिन्धुनिमग्न स्वच्चरणं करवाणि शरण्यं अत्रिसुतं त्रिगुणादिविहीनं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. स्नास्य विमुक्तकतीर्थजलौघे प्रार्थयसेन्नकनान्करवीरे त्वन्महिमानहिमानमवैति त्राहि गुरो प्रणमामि सदाहं. दुःखहुताशन तप्तमधीरं दत्तदयार्णव दीनजनं मां तारय पाहि निरन्तरतप्तं दत्तगुरो प्रणमामि सदाहं. नाभिज विष्णु सदाशिवमूर्ति दीनजनावन तत्परवृत्तिं विश्वविषादविनाशन दक्षं दत्तगुरुं प्रणमामि सदाहं. अष्टकमत्रिसुतस्य सुगेयं दोधकवृत्तमिदं रमणीयं श्रीगुरुनाम सदा नमनीयं भक्तजनैः सततं स्मरणीयम्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण आता संक्षेपाने या स्तोत्राचा अर्थ पाहूया. तसं बऱ्याच लोकांना हे स्तोत्र ऐकताना याच्या अर्थाचा बोध झालाच असेल. हे स्तोत्र दोधक अर्थात दोहा या वृत्तामध्ये रचलेलं आहे. स्तोत्रकार प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीच्या 3 पदांमध्ये दत्त महाराजाची स्तुती करत आहे आणि शेवटच्या पदात मी अशा दत्तगुरूंना नमस्कार करतो असे म्हणत आहे. ते दत्तगुरू कसे आहेत तर ते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. 4 वेदांनी त्यांना पूजनीय मानलेलं आहे. त्यांनी हातात दंड कमंडलू धारण केलेला आहे. अंगावर रेशमी वस्त्र धारण केलेलं आहे. सर्वांगी भस्म लावलेला आहे. संसाराचे भय दूर करणारे दत्त महाराज आहेत. सज्जनांचे पोषण करणारे आणि दुर्जनांना शासन करणारे दत्त महाराज आहेत. योगनिधी भक्तांच्या पापांचे क्षालन करणारे तीर्थ व करिवेर क्षेत्री भिक्षा ग्रहण करणारे दत्त महाराज आहेत. दुःखाचा नाश करणारे हुताशन व भक्तांवर अतीव कृपा करणारे दयार्णव असे दत्त महाराज आहेत. आमची संकटे नित्य तारणारे दत्तगुरू आहेत. ब्रह्मदेव भगवान विष्णू व शंकरांचे स्वरूप दत्त महाराज आहेत. अशा दत्त महाराजांना आम्ही नमस्कार करतो. आणि स्तोत्रकार पुढे सांगतो, हे असे अष्टक नित्य गायन करा व दत्त महाराजांचा चरण सरोवृह प्राप्त करून घ्या. हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.